मुंबईमध्ये जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचा निर्माण, तर ताशी 320 किलोमीटर धावणारी ही ट्रेन आरामदायी, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासासाठी प्रसिद्ध. रेल नीरची बाटली बंद. आता पाणी आजपासून 1 रुपयानं स्वस्त. 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर 500 मिली बॉटलसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपयेच द्यावे लागणार. शिवाजी महाराज पार्क जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते हे लोकार्पण संपन्न. कार्यक्रमावेळी राज ठाकरे, सदा सरवणकर, मिलिंद नार्वेकर एकत्र. तक्रार का घेत नाही, जाब विचारणाऱ्या तक्रारदार महिलेवर महिला पोलीस अधिकारी धावून गेली. मुंबईतील व्हीपी रोड पोलीस ठाण्यातला हा प्रकार. तक्रारदार महिलेवर महिला पोलीस अधिकाऱ्यानं वर्दीवरची नेमप्लेटही बॅच फेकून मारल्याचा हा व्हिडिओ व्हायरल. मुंबईसह राज्यातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून आता उद्यापासून राज्य सरकारनं निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणी करण्यात येणार. सरकार मान्य दरांनुसार छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये, तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये दर निश्चित. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था IIM मुंबईचे हे केंद्र आता पुण्यातही. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि विद्या परिषदेनं मान्यता दिली. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब. उद्या दिवे घाटात रस्ता सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार. रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्ट करण्यात येणार असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं NHAIचं आवाहन. सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 4 धरणं 100% भरली. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये 100% पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस. पुण्यामध्ये श्वानांच्या लसीकरणावर विरोध, तर वारंवार हल्ले होत असताना सुद्धा श्वानांना ताब्यात घेताना काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध. रेबीज मुक्त मोहिमेमध्ये पालिकेची दमछाक, पोलिसांची घ्यावी लागते मदत.